आता संक्रांतीच्या हळदी कुंकवासाठी किंवा इतर वेळेसही काठापदराची साडी नेसताना थोडंसं टेन्शन येते का, की साडी व्यवस्थित नेसता येईल का नाही, निर्या छान येतील का, साईडचा काठ व्यवस्थित येईल का, त्याच्यासाठी कोणत्या ट्रिक वापरायच्या आणि काठापदराची साडी अगदी व्यवस्थित छान सुंदर दिसणारी चापून चोपून बसणारी ही कशी नेसायची हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. साडी नेसण्यासाठी सगळ्यात फर्स्ट आपल्याला लागणार आहे साडीचा अगदी छान मॅचिंग होणारा असा शेपवेअर किंवा पेटीकोट, ज्याची नाडी अतिशय चांगली असेल. त्यासोबतच आपल्याला लागणार आहे साडीवरती सुंदर दिसणारा, छान फिटिंगला फिनिशिंगला बसणारा असा सुंदर ब्लाऊज. आणि तुम्हाला जी हवी आहे ती काठापदराची किंवा थोडीशी जाड असणारी जाड काठाची अशी कोणतीही साडी. इथे मी ही सुंदर अशी मोरपंखी रंगाची सुंदर कतान साडी घेतली आहे. खूप छान दिसते ही नेसल्यावर. चला सुरुवात करूया. आता साडी कशी नेसायची, तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात मस्ट आहेत आपण ज्या पिन्स वापरतो या पद्धतीच्या अशा बॉल पिन्स हव्यात आपल्याला. तर थोड्याशा मोठ्या साईजच्या घ्यायच्या, म्हणजे काय होतं साडीत अडकत नाहीत आणि साड्या ज्या जड असतात त्यांच्यामध्ये त्या व्यवस्थित घुसतात. आता आपण फास्टमध्ये बघतोय कशी नेसायची, कारण आपल्याला पटकन साडी नेसून तयार व्हायचं. तर आपला जो उजवा पाय आहे, साडी सरळ त्या उजव्या पायावरती पहिल्यांदा आली पाहिजे. आता हाईट कशी ऍडजस्ट करायची, तर आधी आपण चप्पल सँडल जे काही घालणार आहे साडीवरती ते घालून घ्यायचं. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले की या छोट्याशा मिस्टेक्समुळे ना साडी खूप खराब दिसते. हाईट अगदी त्याच्या खाली पण नाही गेली पाहिजे किंवा अगदी अशी पायाच्या वरती पण नाही आली पाहिजे. आपला जो घोटा आहे त्याच्या थोडीशी खाली. या पद्धतीने हाईट ऍडजस्ट करून घेतली. या पायावरती सरळ आली ही व्यवस्थित टक करून घ्यायची. आपण जो पेटीकोट घालणार आहे त्याच्यामध्ये सगळीकडून एकसारखी टक करायची, म्हणजे पुढे खूप खाली आली आहे, पाठीमागे खूप वरती गेली आहे, चालताना खूप वरती जाते, या पद्धतीचे प्रॉब्लेम्स होत नाहीत. पाठीमागनं पण सेम हाईटने आपण साडी टक करून घेऊया. आपण फुल राऊंड करून घेतला, हा असा टक करत पूर्ण राऊंड आपला कंप्लीट झालेला आहे. नंतर काय करायचंय, तर आपल्याला आधी पदराचं माप घ्यायचं, म्हणजे पदराची हाईट कशी हवी, पदर कुठून कुठे घ्यायचा हे बघायचं. तर साडी सगळी अशी आपण जमा केली एका जागी, दोन हातामध्ये या प्रकारे पकडून घेतली. त्यानंतर सरळ अशी गोळा करायची. साध्या सिंपल ट्रिक्स आहेत ह्या, म्हणजे जशी माझी आई किंवा माझ्या सासूबाई किंवा माझ्या बहिणी मैत्रिणी ज्या पद्धतीने नेसतात किंवा मी पण इतक्या वर्षात ज्या पद्धतीने नेसते त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. आपल्या डाव्या खांद्यावरती आली पाहिजे. हे एक बघा मी काय केलं, जेव्हा मी सगळी साडी अशी पदर एका जागी जमा करून घेतला, हा आपला फ्रंट पार्ट होता. ओके, सपोज परत एकदा बघा, हे असं पटकन आपण जमा करून घेतलं. ओके, फक्त काय करायचं, हे जे धरलेलं आहे हे असं पाठीमागून फिरवून घ्यायचं, म्हणजे बरोबर ते डाव्या खांद्यावरती येतं. साडीचा पदर आपला डाव्या खांद्यावरती असतो. पदराची हाईट ऍडजस्ट करून घ्यायची. अगदी पायात टेकणारा नकोय, अगदी गुडघ्याच्या वरती नकोय, गुडघ्याच्या आणि पायाच्या थोडासा मध्ये येणारा. या प्रकारे पदराची हाईट ऍडजस्ट करून घेतली. मग हा जो वरचा पदर आहे ना आपला, जो इथे आलेला आहे, तो थोडासा ओढून घ्यायचा. आता त्याची उलट बाजू सुलट बाजू बघून घ्यायची. हे थोडस ना प्रॅक्टिस करूनच येते. ही त्याची सुलट बाजू जी आहे अशी ओढून घेतली, या साईडने ओढून घेतली कमरेच्या साईडने, आणि तोपर्यंत इथे एक साधी खोचून टाकायची. याला आत्ताच पिन वगैरे काही लावायची नाही आपल्याला आधी पदर ऍडजस्ट करून घ्यायचा. हा असा इथे घेतला. नंतर आपण जो आधी पकडला होता त्याच पद्धतीने असा दोन हातामध्ये पदर पकडायचा आणि त्याला अशा प्लेट्स करायच्या. अंगठा आणि हे दोन बोट हे वापरून, सुरुवातीलाच नाही येणार, तुम्ही ओढणीवरती वगैरे ट्राय करू शकता. या पद्धतीने हा जो वरचा पदर आहे तो थोडासा छोटा आला तरीही चालतो, कारण मग आपले सगळे पदर एकसारखे येण्यासाठी बऱ्याच जणी खूप वेळ घालवतात, पण तरीही होत नाही. कारण काय होतं, हे जे माप आहे ते प्रत्येकीचं बदलतं. साडीची लेंथ कमी जास्त असते, पदराची लेंथ, त्याच्यामुळे पण
ते एकसारखं होत नाही. मी परत एकदा दाखवले कशा पद्धतीने आपण प्लेट्स करून घेतलेले आहेत. हे असं करून घ्यायचं म्हणजे काय होतं, प्लेट्स थोड्याशा अरेंज करायला सोपं जातं. ही जी प्लेट आहे हे टोक वरती आलं पाहिजे आणि हा जो वरचा भाग आहे ते टोक खाली आलं पाहिजे. साधी सोपी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, ज्याच्यामुळे परत मग हा पदर आत गेला उलट झाला हे प्रॉब्लेम होत नाही. या पद्धतीने करून घेतलं. आता काय करायचं, हे इथे असं छानपैकी अरेंज करायचं आणि पिन आता काही जण इथे लावतात वरती, पण ना लगेच इथे वरती नाही लावून घ्यायची. प्लेट्स अरेंज करण्यासाठी काय करायचं, थोडीशी हे जे पदर आपण एकसारखी करून घेतलेत प्लेट्स थोडीशी खाली लावायची. तोपर्यंत आपण अशी वरतून लावून घेऊया. हा पदर असा धरला, त्याला इथे मी वरती पिन केलं. कशासाठी, तर एक खालच्या प्लेट्स करताना सोपं जावं म्हणून. या पद्धतीने ओके. म्हणजे काय होतं, हे इथे एकावर एक व्यवस्थित बसल्यामुळं खालचा पदर बनवायला म्हणजे प्लीट्स करायला सोपं जातं. साडी नेसताना पण फार चिडचिड होत नाही की अरे च्या इतकी जड साडी, तो पदरच बसत नाहीये, प्लीट्सच छान येत नाहीये, हे जे होतं ना ते होत नाही. आता थोडंसं खाली अजून अरेंज करून घेतलं आपण पदर. एक सोपी ट्रिक वापरायची, हे असं पकडायचं, हे असं करून घ्यायचं. आहे ना सोपी ट्रिक, फक्त हे पकडायचं आणि असं करायचं. ओके, इथपर्यंत झालं. असं हातावर टाकलं, लेगिन्समुळे थोडंसं निसटतंय, पण ठीक आहे. जेव्हा फायनल आपला लुक होईल असं परत अरेंज करून घेतलं. आणखीन थोडीशी वरती घेतली साडी. त्यानंतर ज्या इथे प्लेट्स येणार आहेत त्या अशा सरळ करून घ्यायच्या. परत एकावर एक घेतलं, सगळ्या जोडल्या आणि व्यवस्थित असा ओढून घेत खांद्यावरून पदर खाली सोडायचा. आता फार मोठा वाटतोय तर परत आपण इकडून थोडासा खाली ओढू शकतो, पण अगदीच जर आपण छोटा काढला तर तो अजिबात छान दिसत नाही. त्याचं ओढून घेतलं, बघा किती साध्या सोप्या आणि व्यवस्थित छान असा पदर आलेला आहे. काठ जरी जड असले तरी साडी खूप छान बसते, इझी बसते. काय करायचं, इथे खांद्यावरती पिन करून घ्यायची, खांद्याच्या थोडस साईड, खांद्याच्या थोडीशी पुढे. आता बऱ्याच जणींचा जेव्हा हात म्हणजे हात दुखतोय, पाठीमागे फार असे ओढून पिन करता येत नाहीये, त्या काय करू शकतात, 2 पिन करायचे, एक अगदी खांद्यावरती आणि एक थोडीशी अलीकडे खांद्याच्या खाली. अशी पिन केली. इथे पदर बघितला सगळा सेम आलेला आहे. हे व्यवस्थित असे छानपैकी 5 पदर आलेले आहेत. हा वरचा काठ असा पाठीमागे आता ओढून घ्यायचा आपल्याला, म्हणजे काय होईल, हे पण छान एकसारखं बसेल. असं ओढून घेतलं. आता आपल्याकडे या 2 बाजू आहेत. काय करायचं मग, हा जो काठ आहे ना हा थोडासा ओढायचा अशा काठापदराच्या साड्यांचा आणि त्याला उजव्या मांडीवरती इथे छोटी एक पिन लावून घ्यायची. म्हणजे आपण जो घातलेला मधला पेटीकोट आहे तो पेटीकोट आणि हा वरचा पदर सिक्युअर पण होतं छान, साडी निसटत वगैरे नाही आणि हा पण छान असा पदर येतो. हे करून घेतलं. त्यानंतर साधं सिंपल निऱ्या करायच्या या पद्धतीने एकसारख्या. आणि साडी कशी आहे माहिती का, जितकं तुम्ही वरचे वर नेसाल, प्रयत्न करत राहाल, तितकी तितकी मग साडी सुंदर नेसता येते. सुरुवातीला अगदी पहिल्याच याच्यामध्ये तुम्हाला अगदी परफेक्ट साडी नेसता येईल असं कुणाचंच नाही. आपण करत करतच एखादी गोष्ट शिकतो. या निऱ्या अशा सगळ्या एकसारख्या घेतल्या की काय करायचं, ही जी सगळ्यात वरची निरी आहे ना ही अशी पायामध्ये पकडायची खाली, म्हणजे ती अशी सरळ येते. साडीला जेव्हा असा फोल्ड पडतो ना, आता साडी घडी करून ठेवलेली होती त्याला फोल्ड पडला होता, त्यामुळे काय होतं मग ती बऱ्याचदा व्यवस्थित बसत नाही.
तर ही अशी ओढून घेतली की ती छान एकसारखी येते. हाईट ऍडजस्ट करायची, निऱ्या सगळ्या एकावर एक घेऊन ऍडजस्ट करायच्या. अगदी इकडे नाही, अगदी अशा मध्ये नाही, थोड्याशा अशा तिरक्या आल्या पाहिजे या पद्धतीने. आणि हाईट व्यवस्थित ऍडजस्ट करून निऱ्यामध्ये खोचून घ्यायच्या. ओके, याला पिन लावायची सुद्धा गरज पडत नाही, पण तरी साडी छान सिक्युअर राहावी, किंवा असं नवीन नवीन नेसले की असं वाटतं की अरे निसटेल का, निऱ्या निघतील का, म्हणून काय करायचं तर हा काठ या निऱ्या यांना ना इथे वरती तुम्ही साडी पिन लावू शकता, किंवा ही वरची निरी सोडून इथे मध्ये साधी पिन पण लावू शकता. या सगळ्यांना मिळून इथे पिन करायची आणि ही वरची निरी त्याच्यावरती झाकून टाकायची. ओके, आणि साडीच्या ज्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत किंवा टिप्स आहेत ज्याच्यामुळे साडी प्रचंड सुंदर दिसते, किंवा साडीच्या ज्या चुका आहेत की ज्याच्यामुळे साडीचा लुक खराब होतो, ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्याचा सेपरेट व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. सो हा पदर अरेंज करायचा. हा अगदी गळ्याला चिटकू नये म्हणून काय करायचं तर तो सेपरेट व्हिडिओ जो आहे ज्याच्यामध्ये साडीच्या चुका सांगितल्यात त्याच्यामध्ये ते पण सांगितले, पण तरी एक छोटी ट्रिक सांगते. हे थोडंसं ओढून घ्यायचं, इथे छोटी चूण घ्यायची आणि इथे पिन लावायच्या आतल्या बाजूने. हे छानपैकी असं येतं आणि हा पदर अगदी गळ्याला चिटकत नाही. आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये आपण किती सुंदर साडी नेसलेली आहे. कितीही जड असली, कशीही साडी असली तरी खूप छान बसते. पदर अगदी व्यवस्थित बसतो. ही पिन आठवणीने काढून टाकायची, नाहीतर ती तशीच राहते. बघा, पदर वगैरे खूप छान आलाय. सो आपण याचा फायनल लुक बघूया.